माधुरी हत्तीणीला पुन्हा परत आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आता हालचाली करताना दिसतात। या संदर्भात कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक देखील पार पडली आहे। या बैठकीमध्ये वनताराचे सीईओ देखील उपस्थित होते। नेमकं काय घडलं या बैठकीत पाहूयात। गेल्या अनेक दिवसांपासून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला कोल्हापुरातल्या मठातच ठेवण्यासाठी लोकभावनेतून मागणी होतीये। स्थानिकांनी हत्तीण परत यावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली। स्वाक्षरी मोहीम सुद्धा झाली। आता या हत्तीणीसाठी थेट वनताराचे सीईओ विहान कर्णींनी कोल्हापूर गाठलंय। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराच्या सीईओंसोबत बैठक पार पडली आहे। नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं म्हणत प्रकाश आबिटकरांनी सकारात्मकता दाखवली आहे। नांदणीचे मठाधिपती आणि नांदणीच्या मठाधिपतींच्या बरोबर वनताराचे सीईओ या दोघांची एक बैठक सकारात्मक अशा पद्धतीच्या चर्चा की ज्याचा सर्व संदर्भ हा आपली महादेवी ही जी काय आपला हत्ती आहे की तो आपल्याकडे परत यायला पाहिजे, यासाठी आपल्या सगळ्यांची जी खूप डोळे लावून आपण बसलेलो आहोत त्यासाठीची चर्चा झाली। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अपेक्षित असणार जी काय महादेवी हत्ती आपल्याकडे यायला पाहिजे, आपल्या नांदणी मठामधला पूर्वीपार जो काय परंपरा आहे त्या पद्धतीने येण्यासाठी शासनाकडे आणि शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अतिशय ताकदीने आणि शक्तीने आपण प्रयत्न करूया। आपल्या सर्व कोल्हापूरवासियांच्या भावना वनताराला सुद्धा ज्यावेळेला दोन्ही खासदारांनी सांगितल्या त्यानंतर त्यांचं म्हणणं इतकंच आहे की वनतारा हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं त्यांच्याकडे हा आपल्याकडचा जो महादेवी हत्तीने आपली सुपूर्द केली याच्यापेक्षा त्यांचा त्याच्यातला रोल शून्य आहे। आपण या संदर्भात सुप्रीम कोर्टामधले ज्या काही लीगल प्रोसेस असतील त्या लीगल प्रोसेस करा, त्याला अपेक्षित सहकार्य करण्याची जबाबदारी वनतारातल्या सगळ्या यंत्रणेची सुद्धा आहे। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आलं। यावेळेला हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भाऊक झाल्याचं पाहायला मिळाले। या हत्तीणीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली होती, तर हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीमही घेण्यात आली होती। हे सारं प्रकरण काय ते आधी टप्प्याटप्प्यानं समजून घ्या। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामधल्या नांदणी गावात एक मठ आहे। या मठाला जवळपास 1300 वर्षांची परंपरा राहिली आहे आणि सुमारे 600 वर्षांपासून या मठात हत्ती पाळला जातो। इथले हत्ती मठासह गावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग राहिलेत। त्यानुसार महादेवी उर्फ माधुरी नावाची हत्तीण 35 वर्षांपासून मठात राहत होती। गावच्या प्रत्येक धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यात हत्तीणीचं महत्त्वाचं स्थान राहिलंय। 1992 पासून मठातले लोक, गावकरी आणि जैन समाजाशी हत्तीणीचं भावनिक नातं जुळलं होतं। हत्तीणीला परत कसं आणता येईल हे पाहिलं पाहिजे असं मत छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केलंय। माझं सुद्धा स्पष्ट मत आहे की हा नियम नुसतं कोल्हापूरच्या लोकांसाठी का केलेला आहे। अशी अनेक ठिकाणी आज हत्ती तिथं पाळले जातात। केरळमध्ये गेलं तर कितीतरी हत्ती तुम्हाला पाहायला मिळतात। मग हा निर्णय इथं कसा लावला आता, म्हणजे कोर्टाचा निर्णय असला तरी सरकारने ह्याच्यात लक्ष घालायला पाहिजे, जेणेकरून तो हत्ती परत आपल्याला त्या गावातल्या लोकांना, त्या ग्रामस्थांना आपण कसा देऊ शकतो परत। स्वतःच्या वनताराची शोभा वाढवण्याकरता ती हत्तीन गुजरातला गेली ही शोकांतिका आहे। स्वतःच्या मुलाच्या लग्नात हत्तीची मिरवणूक काढली, हत्ती पाहुण्याच्या स्वागताकरता दारावर उभा केला आणि इकडे एका मंदिरातला, एका मठातला हत्ती आपण घेऊन जाता, या सरकारला लाज वाटली पाहिजे। मात्र आपला देश हम दो और हमारे दो या पद्धतीने चालत आहे, याचा हा दुःखद आणि दुर्दैवी एक पुरावा आहे। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये का सोपवण्यात आलं ते देखील पाहूयात। 2019ला पेटा म्हणजेच प्राण्यांच्या हक्क अधिकारांसाठी झगडणारी संस्था कोर्टात गेली। माधुरी हत्तीणीला साखळदंडानं बांधलं असून तिचा छळ होत असल्याचा दावा पेटानं केला। पेटाच्या आरोपांना नांदणी गावच्या मठानं खोटं ठरवत हत्तीणीचा सांभाळ योग्यपणे होत असल्याचं सांगितलं। पुढची 2 वर्ष केस कोर्टामध्ये चालली। प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली। समितीनं हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता। यानंतर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण नोंदवलं होतं। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका नंतर सुप्रीम कोर्टानं फेटाळली।
त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली. आता स्थानिकांनी हत्तीण परत यावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकभावना पाहता हत्तीणीला पुन्हा माघारी आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे कोल्हापुरात वनतारासारखं दुसरं केंद्र बनवू असा एक प्रस्ताव सीओंनी चर्चेदरम्यान सर्वांसमोर ठेवलाय. साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.